नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी IC-814 द कंदाहार हायजॅकचा दुसरा पार्ट एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही जर पहिला पार्ट बघितला नसेल तर आधी तुम्ही तो पार्ट बघा, नंतर या पार्टला बघा. पार्ट 1ची लिंक मी पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊन पण तो व्हिडिओ बघू शकता. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. दुबई ATCने हायजॅकर्सना छोट्या मुलांना आणि स्त्रियांना सोडण्यासाठी बोललं असतं आणि चीफ ते मना करतो. तेव्हा ATC ऑपरेटर बोलतो की माझ्या मागे एक शेख उभा आहे, ते जे बोलतात ते करतात. आम्ही एक चांगला मुसलमान बनण्याचा प्रयत्न करतोय. चीफ बोलतो, आता तू आम्हाला चांगला मुसलमान व्हायला शिकवणार, हिंदुस्थानचा तर नाही ना? ऑपरेटर अरबीमध्ये काहीतरी बोलतो ज्याचा मिनिंग असतो, सुरलमादामध्ये अल्लाह ताला फरमावतात की एका निष्पाप माणसाला मारणं म्हणजे सगळ्या माणुसकीला मारणं, आणि एक निष्पाप माणसाला वाचवणं म्हणजे सगळ्या माणुसकीला वाचवणं. मी हिंदुस्थानी नाही तर पाकिस्तानी आहे. चीफकडे यावर काहीच उत्तर नसतं, कारण ऑपरेटरची गोष्ट सत्य होती. म्हणून तो छोट्या मुलांना आणि लेडीजला सोडण्याचं मान्य करतो. ज्याचा गळा कापला गेला होता त्याची आता मृत्यू झाली होती, आणि तो त्या लेडीचा हजबंड होता ज्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. ते लोक त्या लेडीला तिच्या हजबंडच्या डेथची न्यूज न कळवताच डेड बॉडी बाहेर फेकतात. ती लेडी इतर लेडीजसोबत उतरत नाही. तिला वाटतं तिचा हजबंडला सोडून ती कशी जाईल. ती बोलते की मी त्यांना सोडून कुठे जाणार नाही. तर त्यासोबतच आपल्याला रिअल फुटेजेस दाखवल्या जातात. त्या रिअल लोकांच्या कंडिशन दाखवल्या जातात. अमृतसरमध्ये ॲक्शन न घेण्याची चूक तर झाली होती, आणि या चुकीचं खापर स्वतःवर फुटू न देता तेव्हा तिथं प्रेझेंट नसलेल्या कॅप्टन शरणवर टाकल्या जात होतं. मीडिया तेच छापत होतं जे त्यांना डिपार्टमेंटच्या लोकांकडून ऐकायला मिळत होतं. फक्त नंदनीच होती जिने कॅप्टनच्या फेवरमध्ये न्यूज छापली होती. DRS विचार करतो की तालिबानने इस्राईलला मंजुरी कशी दिली. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याने 1996मध्ये अफगाणिस्तानमध्ये त्याची हुकूमत कायम केली आणि स्वतःला पूर्ण अफगाणिस्तानचा नेता घोषित केला. त्याने स्वतःला उपाधी दिली अमर उल मोमीन, म्हणजे वफादारांचा सेनापती. मुल्ला उमरचं स्वप्न असतं की सगळ्या इस्लामिक देशांसोबत मिळून एक इस्लामिक राज्य बनवायचं, ज्याला पूर्ण जग ओळखेल. पण झालं यापेक्षा उलट असतं. तालिबानच्या हिंसाचारामुळे बहुतेक इस्लामिक राष्ट्रांनी तालिबानपासून दूरी बनवली होती. भारताने पण काबूलमध्ये आपला दूतावास बंद करून अफगाणिस्तानशी सगळे संबंध संपवले असतात. मुखर्जी बोलतात की तालिबान आणि ISI हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. हायजॅकचा दुसरा दिवस 25 सप्टेंबर 1999. बर्गर एका छोट्या मुलाचा व्हिडिओ गेम हिसकावून घेतो आणि स्वतःच खेळत बसतो. तेव्हा छाया बर्गरला बोलते, तुम्ही तर शिकले सवरलेले वाटतायत, इंग्लिश पण बोलता, म्हणजे चांगल्या शाळेत गेला असाल. तर बर्गर बोलतो की मी स्कूल कधी गेलोच नाही. मी लहान असताना पूर्ण देशात गोऱ्या लोकांचे आर्मी कॅम्प लागलेले होते. चहा विकायचो मी तेव्हा. त्यांच्या आवाजांची नक्कल करायचो, आणि असंच मग इंग्लिश बोलणं पण शिकलो. डॉक्टर शरणला बोलतो की आपण कंदाहार जातोय. जेव्हा ही खबर भारतात सगळ्यांना मिळते तर सगळे टेन्शनमध्ये येतात. दुसऱ्या दिवशी पण रिलेटिव्हजना त्यांच्या फॅमिली मेंबरची काहीही माहिती दिली जात नव्हती, तर सगळे परिजन भडकतात की सांगा कुठं आहे ते प्लेन, कधी येतील ते लोक. आता ते लोक कंधारमध्ये लँड करतात. तर बर्गर प्लेनमधल्या सगळ्यांना सूचना देतो की आता तुम्ही सगळे आरामात बसू शकता. आमची तुमच्याशी काहीही दुश्मनी नाही, फक्त आम्हाला आमचं काम करू द्या. आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही, पण जर कोणी काही हुशारी केली तर आम्हाला तुम्हाला इजा पोहोचवायला काही वेळ लागणार नाही. रमजानचा महिना आहे, यावेळी आम्ही जेवण करत नाही. तुम्ही सगळ्यांनी काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाही, तर तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली जाईल. आता सगळे एक एक करून वॉशरूमला पण जाऊ शकता, आणि तोपर्यंत जेवण पण येईलच. प्लेनला एका जागी उभं करून तिथं हत्यार घेऊन खूप लोक येऊन प्लेनला घेरतात. DRS तालिबानचे विदेश मंत्री मुफ्तावतीलशी बातचीत करतात, जे सिच्युएशनला हँडल करणार होते. मुफ्तावतील मुल्ला उमर आणि बाकी जग यांच्यामध्ये पुलासारखं काम करायचा. मुफ्तावतील एअरपोर्ट येतो तर डॉक्टर त्याला खूप आरामात भेटतो. तेच सगळ्यांसाठी जेवण घेऊन आले असतात. पाणी खूप चांगल्या जागेवरून आलं नसतं. ज्या खाली पडलेल्या बॉटल्स होत्या त्यातच पाणी भरून दिलं गेलं होतं. सगळं जेवण मांसाहारी होतं. व्हेज जेवण आलंच नव्हतं. त्यांनी व्हेज जेवणाबद्दल बोललं तर होतं, पण व्हेज जेवण अजूनपर्यंत आलं नव्हतं. देशाचे पंतप्रधान हायजॅकविषयी पहिलं वक्तव्य देतात की ज्यांनी हायजॅक केलाय त्यांना नेमकं काय हवंय हे त्यांनी अजूनपर्यंत क्लिअर केलं नाही. पण त्यांची जी ही डिमांड आहे ती पूर्ण करण्याची ही पद्धत योग्य नाही. भारत अशा लोकांसमोर झुकणार नाही.
घाबरणार नाही आणि बोलणारही नाही. विके बोलतो, गठबंधन सरकार आहे. जेव्हा सगळ्या पार्टीज वाटाघाटीबद्दल बोलतील तेव्हाच पुढची वाटाघाट पॉसिबल आहे. तोपर्यंत तुम्ही तुमची पूर्ण तयारी करा. प्रधानमंत्र्यांनी बातचीतसाठी मना केलं होतं. तर चीफ बोलतो की इकडून तेल भरून त्यांच्या संसदेमध्येच लँड करू. जे लोक प्लेनमध्ये फसले होते त्यांचा काहीच विचार केला जात नव्हता. अभिजित विजय भानला बोलतो की तुम्ही UN आणि रेड क्रॉसशी बातचीत करा आणि मीडियाला तिथं पाठवा. म्हणजे मग तालिबान इंधन द्यायला घाबरेल. हायजॅकचा तिसरा दिवस असतो आणि बाथरूमचा खूप घाण वास यायला सुरुवात झालेली असते. ज्यांचे रिलेटिव्स प्लेनमध्ये होते त्यांचा रडून बेहाल झाला असतो. एकतर त्यांना परत आणा किंवा आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जा असं त्यांचं म्हणणं असतं. दुर्गंध खूप वाढल्याने बर्गर डॉक्टरला विचारतो, डोर ओपन करू का? तर डॉक्टर हो बोलतो. म्हणून मग इंद्राणी डोर ओपन करते तर डॉक्टर तिलाच एक थोबाडीत मारतो की तुला दरवाजा ओपन करायला सांगितला का? जोपर्यंत तुला काही करायला सांगितलं जात नाही तोपर्यंत काही करायचं नाही, समजलं? चीफ शरणला बोलतो, फ्युएल आला आहे, प्लेन स्टार्ट करा, दिल्ली जायचं आहे. शरण बोलतो, 16 तासांपेक्षा जास्त वेळापासून प्लेन हवेत आहे. काही टेक्निकल पडताळणी नाही, सर्व्हिसिंग नाही, तर प्लेन क्रॅश होऊ शकतं. तर चीफ बोलतो, तेच तर करायचं मग. शरण राजेंद्र आणि सुनीलला बोलतो, जेटिसन करायचं का? फ्युलिंगच्या दरम्यान प्रेशर पीक होताच जेटिसन ती प्रक्रिया आहे ज्यात फ्युएल किंवा इतर वस्तूला प्लेनच्या बाहेर फेकल्या जातं, प्लेनला हलकं करण्यासाठी. सुनील बोलतो की त्यांना माहिती पडलं तर आपला जीव घेतील ते. माझी बायका मुलं आहेत, मी असं करू शकत नाही, मला माफ करा, मी कोणी सैनिक नाही. एवढं बोलून तो बाहेर जातो. प्लेनने टेक ऑफ करू नये म्हणून ही स्टेप उचलणं भाग होतं. तर पूर्ण रिस्क घेऊन शरण प्रेशर पीक होतात जेटिसन करतो. तर सगळं फ्युएल वाहून जातं. तर डॉक्टर रागात कॉकपिटमध्ये जाऊन शरणला खूप मारतो आणि बोलतो, तुमची जी मीटिंग सुरू आहे ना, परत जर तुम्हाला एकत्र बघितलं तर सगळ्यांना बाहेर फेकून देईल. आणि तुम्हाला तर माहीतच आहे हे लोक काय करतात, तर पडा इकडून. जीवाचा धोका तर होता, पण डॉक्टर थोडा रागवून मारून तिकडून निघून गेला होता. म्हणजे शरणचा प्लॅन सफल झाला होता. आता सुनील रडताना त्याला माफी मागतो की मी तुझी काही हेल्प करू शकलो नाही. तेव्हा तिथं विदेशी मीडिया येतो त्यांना कव्हर करायला. म्हणजे आता खून खराबा किंवा गडबड होणार नव्हती, नाहीतर तालिबानचं नाव खराब झालं असतं. मुत्तावतील प्रेसला सांगतो की आम्ही आमच्याकडून जितकं पॉसिबल आहे तितक्या सुविधा त्यांना प्रोव्हाइड करतोय. त्यावर विदेशी पत्रकार विचारते की ते कंदहारच का आले? तर मुत्तावतील बोलतो कारण त्यांना यायचं होतं. विदेशी पत्रकार विचारते की इतक्या लवकर सगळी व्यवस्था कशी झाली? 1 तासातच खाणंपिणं या सगळ्यांची व्यवस्था झाली. यावर मुत्तावतील काहीच आन्सर करू शकत नाही. मुकुलजी त्रस्त झाले असतात की फक्त मीटिंग सुरू आहे, सगळ्यांनी डिसिजन घ्या आणि पुढे जा, विषय संपवा. मूर्ख वाटतोय आपण सगळ्या लोकांसमोर. पार्टी मीटिंग नंतर ठरतं की भारताकडून बातचीत केल्या जाईल. भारतीय मीडिया कॅप्टन शरणच्या मागे लागलेला होता. फक्त नंदिनी होती जी गव्हर्नमेंटच्या मागे लागली होती की 3 दिवस झाली तर सरकारचं काय चाललंय, काय स्टेप्स घेतल्या सरकारने. आता एक टीम बनवल्या जाते जी कंदहार जाऊन हायजॅकरशी बातचीत करणार होती, ज्यात मुकुलजी, रंजनजी, DRS आणि अभिजित असतो. आणि मुकुलला हायजॅकरशी बोलण्यासाठी चूज केलं जातं. हायजॅकचा 4था दिवस येतो. डॉक्टरला इंद्राणी बोलते की तुमच्याकडे फोन आहे तर प्लीज माझ्या घरी एक फोन करा. जर फोन उचलला गेला तर समजेल माझे वडील ठीक आहे. डॉक्टर फोन करतो आणि फोन उचलला पण जातो आणि केअरटेकरने तो रिसीव केला असतो. म्हणजे केअरटेकर वडिलांना सोडून गेली नव्हती. रामने दिनेशला पकडलं असतं. त्याने लाल बॅग प्लेनमध्ये ठेवलं होतं. त्याला खूप टॉर्चर केलं जातं आणि नशेचं इंजेक्शन वापरली जातात की त्याने सांगावं की त्या लाल बॅगमध्ये काय आहे. दिनेश सांगतो, त्या लाल बॅगमध्ये 17 किलो RDX आहे. इतका RDX एका प्लेनच्या धिंजा उडवायला पुरेसा होता. राम ही न्यूज विकेला सांगतो आणि बोलतो हे काम डॉक्टरने केलंय. आता टीम कंदहार पोहोचते तर विके त्यांना पण ही खबर देतो की त्या लाल बॅगमध्ये 17 किलो RDX आहे. कंदहार दुनियेच्या नजरेत ओसामा बिन लादेनमुळं आला असतो. आफ्रिकेमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर अटॅक केल्यानंतर अमेरिकेवर युद्धाचं ऐलान करून ओसामा बिन लादेन कंदहार येऊन लपला होता. मुल्ला उमरने त्याला शरण दिली होती या वचनावर की आता परत तो अमेरिकेवर अटॅक करणार नाही. पण ओसामाने जास्त काळ हे वचन पाळलं नव्हतं. कंदारमध्ये त्यावेळेस 2 फौजा होत्या, तालिबान आणि एक अफगाणिस्तानच्या अफीमच्या शेतीवर नियंत्रण ठेवणारी फौज. या फौजकडे पैसे आणि ताकद दोन्ही जास्त होत्या. ही फौज ओसामाची जास्त वफादार होती. आता
याच कंधारमध्ये ओसामा बिन लादेन पण होता, मुल्ला उमर पण आणि तालिबान पण. दोन्ही सोबत होते पण आणि नव्हते पण. आता टीमला एक जागा दिली जाते जिथं ते त्यांचा पूर्ण सेटअप लावतात हायजॅकरशी बातचीत करण्यासाठी. मुतावतील पण तिथे येणार होता आणि कन्व्हर्सेशन दरम्यान तो तिथंच राहणार होता. मुकुलजी आधी कॅप्टन शरणशी बातचीत करतात आणि बोलतात, देशाला गर्व आहे तुमच्यावर आणि हिंमत टिकून ठेवण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार. आम्ही लवकरच तुम्हाला इकडून सोडून नेऊ. चीफ बोलतो, इकडून कोणीच बाहेर जाणार नाही आणि गरज पडली तर आणखीन लोक मारल्या जातील. तर मुकुलजी बोलतात, एक काम करा, तुम्ही त्यांना मारूनच टाका. तुमचे पण 500पेक्षा जास्त लोक आमच्याकडे आहेत, आम्ही त्यांना मारतो. असं बोलणार तर आपली बातचीत होऊ शकणार नाही. पूर्ण रिस्पेक्टमध्ये बोलतोय, विचार करा. तुम्ही थकलेले वाटताय तर आपण उद्या सकाळी बोलूया. हायजॅकचा 5वा दिवस 28 डिसेंबर 1999. टॉयलेट क्लीन करायला लोक बोलवल्या जातात, पण टॉयलेट इतकं खराब झालं असतं की ते लोक पण टॉयलेट क्लीन करू शकत नाही. इंग्रजाला टॉयलेटच्या बाजूलाच बसवलं गेलं असतं, कारण त्याला स्पेशल ट्रीटमेंट हवी होती. तर तो दुर्गंधीमुळे परेशान झाला असतो. छाया विचार करते की तिचं काम आहे पॅसेंजरच्या सुविधेची काळजी घेणं. तर हा विचार करून ते स्वतःच टॉयलेट साफ करायला जाते, पण टॉयलेट इतकं खराब असतं की तिला वॉमिटिंग होते. काठमांडूमध्ये ISI आक्रमक झाली होती. ते रॉशी रिलेटेड लोकांना मारू लागली होती. आता हायजॅकर्स कागदावर त्यांच्या डिमांड्स लिहून देतात, ज्या होत्या 35 लोक, सज्जाद अफगाणीची डेड बॉडी आणि $200 मिलियन. मुकुलजी चीफला सांगतो की त्याला तर गाडलंय आम्ही 6 महिन्यापूर्वीच. चीफ बोलतो, नापाक जमिनीवर नापाक पद्धतीने गाडलं गेलंय त्याला. आमच्या शहिदाला आम्ही दफन करू. मुकुल बोलतो, सांगा आता, त्याच नापाक जमिनीसाठी भांडता तुम्ही लोक? चीफ बोलतो, तुमच्या हुकूमतीने नापाक केलंय आमच्या काश्मीरला. एक टॉयलेट तर खूप खराब झालं असतं, पण दुसऱ्या टॉयलेटमध्ये टेक्निकल खराबी असते. तर शरण बर्गरला परमिशन मागतो आणि बोलतो की तो टेक्निकल इश्यू तो ठीक करू शकतो. मुकुल बोलतो, काही पैसे हवे होते तर बँक लुटायची होती, इतकी जोखीम घ्यायची काय गरज होती? मला तर वाटतं की कोणी दुसरंच डिमांड लिहून देतंय, तुम्ही आमची त्यांच्याशीच डायरेक्ट बातचीत करून द्या. तसंही आता पण ते ऐकतच असतील, तर त्यापेक्षा या डायरेक्ट बोला. सगळ्यांना समजायला आलं असतं की 35 नावं अशीच दिली होती, त्यापैकी 3-4 लोकच त्यांच्या कामाची असेल. शरण टॉयलेट ठीक करतो तर सगळे पॅसेंजर त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात, कारण टॉयलेट खराब झाले असल्यामुळं त्यांच्यासाठी तिथं श्वास घेणं पण मुश्किल झालं असतं. नंदिनी काठमांडू पोहोचते तर तिला माहिती पडतं की रॉचे चीफ कैलास पण त्याच प्लेनमध्ये आहे. तर शालिनी बोलते की ही खबर छापल्या जाऊ नये. हायजॅकर्सना हे जर माहिती पडलं तर त्यांना त्यांच्या डिमांड्स मनवणं आणखी इझी होईल. लिस्टमध्ये मसूदचं पण नाव असतं. तर संजय त्याला एक थोबाडीत मारून विचारतो, सांग तुला कोण सोडू बघत आहे? मसूद बोलतो, कौमचे लोक. मला पूर्ण जगातील मुस्लिम बांधव जे माझ्यावर विश्वास करतात ते सोडवत आहेत. मला खूप लोक आहेत, कोणाकोणाचं नाव घेऊ? हायजॅकचा 6वा दिवस. मुकुल विचारतो की एक नाव सांगा जे तुम्हाला पाहिजेच पाहिजे. तर चीफ डॉक्टरकडे बघतो, तेव्हा डॉक्टर बोलतो, सांग त्यांना आपल्याला ती सगळीच लोक हवी आहे. मुकुल त्यांना आणखी एक चान्स देतो. तर चीफ डॉक्टरला बोलतो की भाईचं नाव देऊ त्यांना. तर डॉक्टर त्यांना वेळ माग असं बोलतो. चीफ बोलतो की 5 वाजता बोलू. चीफ बोलतो की इथे मी माझ्या भावाला सोडवायला आलो होतो, बाकी इथे काय चाललंय मला माहिती नाही. तुम्हाला त्यांच्याशी फोनवर बोलणं करायचं असेल तुम्ही करा, मला माझा भाऊ पाहिजे बस. गोष्ट आता अशी असते की आतंकवाद्यांना पकडण्यासाठी कित्येक सैनिक शहीद होतात, तर इतक्या इझिली या आतंकवाद्यांना कसं सोडायचं? आणि प्लेनमध्ये आहे, त्यांचा पण जीव वाचवणं गरजेचं होतं. तर हे खूप मोठं धर्मसंकट असतं, कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही. कोणी ना कोणी यामध्ये नाराज तर होणारच होतं. DRS मुक्तावतीला बोलतो की अफगाणिस्तानला स्कूल, कॉलेजेस, हॉस्पिटल पाहिजे. तुमच्यासारखे कित्येक हुशार लोक आहेत ज्यांना करिअर, भविष्य, विकास पाहिजे, पण तुमच्या धर्तीवर असल्या डिमांड केल्या जात आहे, हे गैर इस्लामी नाही का? मीडिया विचारतोय, तुम्ही त्याची परमिशन कशी देऊ शकता? मुकुल चीफला विचारतो, एक नाव सांगा जे तुमच्या अतिजवळचं आहे. तर चीफ बोलतो, सगळेच आपलेच आहेत. मुकुल बोलतो की एकावर टाकले तर काही होणार नाही. तेव्हा चीफ बोलतो, ठीक आहे, उद्या फ्लाईट उडणार आणि क्रॅश पण होणार. मुकुल बोलतो, आतापर्यंत मी तुमचा लिहाज करत होतो इब्राहिम मिया. चीफ शॉक होतो की त्याला माझं नाव कसं माहिती. तेव्हा मुकुलजी बोलतो की आम्ही काही नौखे नाही, आम्हाला पण माहिती आहे की प्लेनमध्ये तुमच्यासोबत आणखी कोण कोण आहे आणि हे पण माहिती आहे की त्यांना कसं कसं नुकसान पोहोचवायचं. शेवटची ऑफर देतोय. मसूद आणि 4 माणसं आमच्या मताने
किंवा मसूद आणि 2 माणसं जी तुम्हाला हवी? चीफ याचं उत्तर देत नाही. मुकुल बोलतो, आपले कमांडो जाणून इथेच त्यांचा किस्सा संपवू. 2-4 लोक यात आपली पण गेली तरी हरकत नाही, पण हे तर संपतील. मुत्तावतील DRSला बोलतो की अमीरने आज सगळ्यांची मीटिंग बोलावली. आम्ही पूर्ण प्रयत्न करू आणि या जमिनीवर काही पण गैर इस्लामी होऊ देणार नाही. मुकुल DRSला बोलतो की मुत्तावतीलशी बोल की आम्हाला ॲक्शन घेऊ दे. DRS बोलतो की नाही, तो ऐकणार नाही. तर मुकुल स्वतःच मुत्तावतीलशी बोलायला जातो. तर मुत्तावतीलला राग येतो आणि आपल्याला लक्षात येतं की इथून गोष्ट बिघडू शकते. DRS सांगतो की अमीरची मीटिंग तर्नक किल्ल्यामध्ये आहे, जिथं ओसामा राहतो. म्हणजे जर तर्नक किल्ल्यामध्ये मीटिंग आहे तर डिसिजन मेकिंगमध्ये पण ओसामा असेलच. आता राम विकेला भेटायला येतो. तेव्हा विकी विचारतो की हायजॅकर्स बॉम्बविषयी का बोलत नाही? त्यावर राम बोलतो की त्यांना माहीतच नसणार. अल-कायदाला माहिती आहे, अमजदला माहिती आहे. जर बातचीत अयशस्वी झाली तर बॉम्ब शेवटचा रास्ता असेल त्यांना. एक चंद्रकांत नावाचा व्यक्ती टीमला माहिती देतो की मसूदचे वडील मौलाना अल्ला बक्षने 1.5 वर्षाआधी इलियास कश्मीरीला मदत मागितली होती मसूदला सोडवण्यासाठी. इलियासने अमजदला हे काम दिलं होतं. मुकुल बोलतो की मग ओसामाचा यामध्ये इंटरेस्ट काय? DRS बोलतो की ओसामा अल्ला बक्षची खूप रिस्पेक्ट करतो. अभिजित सांगतो की अमजदने काठमांडूला हायजॅकिंगची योजना बनवली आणि काठमांडूमध्ये त्यांनी ISIला मदत मागितली. त्यांनी पण मदत केली. त्यांना पण मुशर्रफच्या फोन टॅपिंगचा बदला घ्यायचा होता. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं, पण मसूदचा भाऊ इब्राहिम चीफ तो अडला की त्याला पण हायजॅकवर जायचंय. तर अमजदला पण जावं लागलं, कारण त्यालाच बातचीत नियंत्रणमध्ये आणायची होती. हा एक प्रकारचा बिझनेस झाला होता, ज्यात गुंतवणूक करणारी प्रत्येक पार्टीला नफा हवा होता. मुकुल आताही तेच बोलतो की अर्धा तासाची मोहलत घेऊन ठोकून टाकू सगळ्यांना. DRS बोलतो, मग 7 दिवसाआधी जेव्हा ते अमृतसरमध्ये होते तेव्हा काय नाही ठोकलं? कारण आपल्यापैकी कोणालाच जबाबदारी घ्यायची नव्हती. रंजनजी बोलतात, कोणी जबाबदारी घेतली असती तर सामान्य लोक मरण पावली असती. तर DRS बोलतो की मरू द्यायचं होतं तर. तसंही आपले सैनिक देशसेवा करताना नाही का मरत? आपल्याला बघायला मिळतं की बर्गर सगळ्यांसोबत अंताक्षरी खेळतोय. मुकुल बातचीत करण्याचा प्रयत्न करतो, पण काही रिस्पॉन्सच येत नाही. मुत्तावतील पण अमीरशी मीटिंग करून येतो. आता तो हायजॅकरशी कॉन्टॅक्ट करतो तर ते लोक बातचीतसाठी मानतात. मुत्तावतील बोलतो, आतापर्यंत आम्ही तुमच्यासोबत सहयोग दिलाय. आमचं तुमच्याशी भांडण नाही. काही घेणं देणं नसतानाही अमीरचा तुमच्यासाठी एक स्पेशल मेसेज आहे की कंदहारच्या जमिनीवर कोणाचंच रक्त वाहणार नाही. चीफ, तुमच्या डिमांडपैकी 2 डिमांड पैसा आणि सज्जाद अफगाणीची डेड बॉडी या डिमांडला कमी करावं लागेल. वाटाघाटी दरम्यान जर काही डील झाली नाही तर उद्या आम्ही तुमच्या प्लेनमध्ये इंधन भरून देऊ आणि मग तुम्हाला जिकडे जायचं तिकडे तुम्ही जाऊ शकता. मुकुल बोलतो, मसूद अहमद, हिदायत निजाम, अख्तर नुमान बाशा आणि अबिबुल्ला माजेद हे 4 आम्ही तुम्हाला देऊ शकतो. चीफ बोलतो, मौलाना मसूद अझहर, उमर सईद शेख, मुस्ताक अहमद बर्गर हे 3 पाहिजेत. बस, विषय संपला. मसूद आणि मुस्ताकला सोडणं खूप डेंजरस होतं. स्पेशली मुस्ताकला. तो बाहेर निघताच विनाश करू शकत होता, पण दुसरा काही ऑप्शन पण नसतं. विजय भानला हे बोलतो की लोकांना फक्त हे आठवणीत राहील की सरकारने इतक्या टेररिस्टला सोडला. तुम्ही हा सल्ला दिला आणि PM साहेबांनी ऑर्डर दिला त्यांना सोडण्याचा. कोणाला हे लक्षात राहणार नाही की का करावं लागलं असं. विजय भानचा निर्णय तरीही चेंज होत नाही, कारण लोकांचा जीव वाचवणं जास्त इम्पॉर्टंट होतं. विजय भान कंदाहारसाठी निघतात की जेव्हा सगळे सुटतील तर त्यांना सांगू शकतील की सरकारने तुम्हाला असं वाऱ्यावर सोडलं नव्हतं. हायजॅकचा 8वा दिवस 31 डिसेंबर 1999. नंदनीला जशा न्यूज छापायच्या होत्या तशा प्रकारच्या न्यूज ती छापू शकत नव्हती, म्हणून ती कामापासून ब्रेक घेते. हायजॅकरच्या डिमांड पूर्ण करताना त्यांना ते 3 टेररिस्ट दिले जातात. तर व्हॅनमध्ये बसून ते इकडून खूप आरामात निघून जातात. आता सगळे पॅसेंजर बाहेर येतात, तर विजयभान त्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी तिथे उभे असतात. शरण आता त्या प्लेनला बघतो, ज्या प्लेनमध्ये त्याने त्याच्या आयुष्याचे सर्वात कठीण 8 दिवस काढले होते. आता तो पण तिकडून बाहेर येतो. आता सगळ्यांना प्लेननी भारतात आणलं जातं. आता चौघंही तिथं उभे राहून विचार करतात की आपण जिंकलो की आपली हार झाली. आता आपल्याला रिअल फुटेजेस दाखवल्या जातात जेव्हा पॅसेंजर्स भारतात परतले होते. काही काळानंतर नंदनी पण कामावर रिजॉईन होते. आतापर्यंत ज्या कॅप्टनला दोष दिला जात होता त्यांना आता खांद्यावर उचलून आनंदात फिरवल्या जात होतं. कंधारमध्ये फक्त एक अपूर्ण कडी सुटली होती,
ती म्हणजे ते 17 किलो RDX. तालिबानच्या सांगण्यावरून हायजॅकर्सने ती बॅग प्लेनमधून काढली होती. त्या रात्री एक गुप्त खबर मिळाल्यानंतर काठमांडूच्या स्टेशन प्रमुखच्या घरून पण ठीक 17 किलो RDX मिळालं असतं तर त्याला नेपाळमधून निष्कासित करण्यात आलं होतं. आपल्या एजंट रामचंद्रने या घटनात सहभागी नसल्याचं सांगितलं. त्या रात्री ओसामा बिन लादेनच्या घरी तर्ण किल्ल्यामध्ये 3 आतंकी परत येण्याचा जश्न होता. हायजॅकचा ISIशी इतका कमी संबंध होता त्यांना जश्नमध्ये पण सामील होऊ दिलं नाही. हायजॅक तर संपला होता, पण या तिघांनी आतापर्यंत कित्येक निष्पाप जीवांचा बळी घेतला होता. फ्री झाल्याच्या 1 वीक नंतरच मसूदने कराचीच्या 20,000 लोकांना संबोधित केलं आणि जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली. एका हिंसक काळात भारताच्या संसदेवर अटॅक झाला. 2008 मध्ये 26/11चा अटॅक आणि 2019 मध्ये पुलवामाचा अटॅक. या सगळ्यासाठी जैश-ए-मोहम्मद जबाबदार होता. तेव्हा अल-कायदाच्या उदयाबरोबर अमेरिकेमध्ये इस्लामिक आतंकाचा काळ सुरू झाला. तेव्हा उमर सईद शेख जंगमध्ये परतला. जेव्हा 2002 मध्ये कराचीमध्ये त्याने अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्लला किडनॅप करण्याचं षड्यंत्र रचलं आणि त्याचं डोकं उडवलं. त्याच्या सुटकेनंतर मुश्ताक अहमद जरगर पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये परतला आणि त्याने भारताविरुद्ध जंग लढण्याच्या संघटनेसाठी काम करणं सुरू ठेवलं. 2002 मध्ये कायद्यामध्ये चेंज करून भारताने त्याला आतंकी घोषित केलं. 25 वर्षांनंतरही त्या 8 दिवसांचा सदमा पॅसेंजर आणि क्रूला आजही घाबरवतो. या सगळ्या इन्फॉर्मेशनवर ही सिरीज इथेच संपते. मंडळी, हे होतं IC-814 द कंदाहार हायजॅकचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला ही सिरीज आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.